मनातून नामचिंतन करतात। आई वडिलांना चिंता उत्पन्न झाली, चाहे कौन सा आदमी कितना भी बड़ा क्यों ना हो, जिसके घर बेटी है उसके घर में उस पिता को चिंता रहती है। आपली मुलगी विवाहाला योग्य झाल्यानंतर वडिलांना चिंता आहे का आपल्या मुलीचा विवाह योग्य ठिकाणी करून द्यावा, तिला अनुरूप असा वर भेटावा। आता चिंता नाही। आताच्या काळात पोरीच्या बापाला, बरं का निळकंठ महाराज, पोरीच्या बापाला नो टेन्शन, टेक द पेन्शन अँड देन गिव्ह टेन्शन, नो टेन्शन। पोरीच्या बापाचा चिंतेचा काळ संपला। आता कोणाच्या बापाला चिंता आहे? इकडं कसं आहे आपल्याकडं तांदळवाडीत? पोरायचे बापटे तानात आहेत का पोरीचे? काय करावं महाराज, बघा ना कुठेतरी पोराचं जमत ना झालंय। रोज 2-4 फोन आहेत आणि मोबाईलला 10-5, रोज 2-5 बायोडाटे आहेत। का? पोराचं लगीनच जमना। कसं जमन? का? तोंडात तोबरा, 10वीला फेल। बरं का, ऐका, पोरग 10वी फेल, तोंडात सुपारीचा बोकना, रातच्या 12-1 वाजूस तर घरी येत नाही, प्यायला मुतारा। कामाधामाच्या नावानं काय करतो? ट्रॅक्टर चालवू नये असं मला म्हणायचं नाही, पण जीवन काय पाहिजे? निर्व्यसनी पाहिजे। पोरांचे लग्न का जमनात? हे शाळेला नीट जात नाही, शाळा नीट शिकत नाही, कसं तरी ढकल पास ढकल पास ढकल पास, गाडी 8वी पर्यंत, 10वी बोर्डाला फेल, 12वीत 35% मार्क, आणि पोरी सगळ्या कोणी लेक्चरर झालं, कोणी प्रोफेसर झालं, कोणी वकील झालं, कोणी क्लर्क झालं, कोणी IAS झालं, IPS झालं। तुमच्या गावात काय आहे मला सांगा बरं? 10वी 12वीत पहिला नंबर गावातून कोणाचा आला? मला माहित नाही तुमच्या गावातलं, पण मी विचारायलो। आम्ही सगळीकडे फिरतो, सगळीकडे तीच आहे, पहिल्या नंबर नको नाही। आबा काय आहे तुमच्या गावात? कोणाचा नंबर पहिला आला? 10वीला बी 12वीला बी आहे का इथं उपस्थित कुणी? कथेत आहे का कुणी दिदी एखादी की जिचा 12वीत पहिला नंबर आला आणि 10वीत बी पहिला नंबर आला? माया उभी राहा, उभी राहा, उभी राहा, लाजू नको, उभी राहा, दिसू दे यूट्यूबवर सुद्धा आमच्या, उभी राहा। काय तुझं नाव? शीतल, पूर्ण सांग ना। शीतल श्रीरंग काळे। कितवी मध्ये पहिली आली? 10वीत किती टक्के मार्क पडले? वाह, अभिनंदन करा सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं। 10वी मध्ये 89% मार्क घेतले या शीतलनं। 12वीत कोण आहे? उभी राहतो, 12वी वाला आहे का कोणी? अभ्यास कसा केला ग दीदी तू? ट्युशन होती का कळमला? अभ्यास किती तास करत होती दररोज? तसं काही नव्हतं, पण भरपूर करत होती, 4-5 तास 6 तास। मोबाईल किती वेळ वापरत होतीस? मोबाईल वापरला का? नाही ना, मोबाईल वापरला नाही। आमचे बेने मोबाईल शिवाय राहीच ना। इन्स्टा, फेसबुक नाही का, नाही तर बाकीचे सगळे प्रसार माध्यम इतके वापरायला लागले, इतके वापरायला लागले, अभ्यासाचा वेळ सगळा। तिचं पुन्हा एकदा अभिनंदन बरं। मग ही वस्तुस्थिती सांगितली, सगळीकडे मुली प्रथम, मुली पुढे 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 प्रगती करतायत। मुलांची लग्न का होत नाहीत? सामाजिक चिंतेचा विषय झाला। वरुण राजा येतोय, त्याचं सुद्धा स्वागत आहे, कारण तो आला पाहिजे, तो पडला पाहिजे, तर माझा शेतकरी राजा आनंदित राहील। सरस्वती मातेच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या कर्दम ऋषींचा विवाह व्हावा, आणि इकडे मनुष्यत रूपा यांची बेटी देवहूतीचा विवाह कोणासोबत करावा अशी चिंता। एके दिवशी नारदजी मनुष्यत रूपांच्या घरी आले। घरी आल्यानंतर विचारलं, आप चिंतित दिख रहे हो, चिंता का कारण? बोले बेटी ब्याह योग्य हुई है, ब्याह करना है, किससे करे?
म्हणले तुम्हाला एक चांगलं स्थळ सुचवतो, तुमच्या मुलीसाठी अनुरूप असणारे कर्दम ऋषी, या कर्दम ऋषींच्या सोबत आपल्या मुलीचा विवाह संपन्न करा. मनुष्यतरूपा आपल्या बेटीला घेऊन, देवहूतीला घेऊन कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. कर्दम ऋषींनी स्वागत केलं. बसण्यासाठी 3 आसनं टाकली. 2 आसनावर मनुष्यतरूपांनी बसावं. 3रं आसन देवहूतीसाठी ठेवलेलं आहे. पण देवहूतीने मनामध्ये विचार केला की ज्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये पतिदेव म्हणून स्वीकारायचं आहे, त्यांनी टाकलेल्या आसनावर आपण बसावं का? कारण पतीने पत्नीची सेवा केल्यासारखं होईल. बरं, आपण आसनावर बसू नये तर काय होईल? आपण आपल्या पतीने टाकलेल्या आसनाचा अस्वीकार होईल, अर्थात पतीचा अवमान होईल. ती कोण होती? देवहूती होती. तिने बसत असताना एक कृती केली. ती जमिनीवर बसली आणि आपला उजवा हात मात्र आसनावर ठेवला. याच्याने या कृतीतून त्यांनी 2 गोष्टी साध्य केल्या. एकतर आपल्या पतीचा अवमान सुद्धा होऊ दिला नाही आणि आपल्या पतीने आपली सेवा करावी असं सुद्धा होऊ दिलं नाही. कर्दम ऋषींच्या लक्षात आलं आपल्यासाठी अत्यंत योग्य असणारी मुलगी आहे. मनु आणि शतरूपांनी कर्दम देवहूतीचा विवाह संपन्न करण्यासाठी प्रस्ताव समोर ठेवला. कर्दम ऋषींनी एक अट समोर ठेवली. कर्दम ऋषी सांगतात, मैं आपके बेटी के साथ ब्याह तो करूंगा, लेकिन मेरी एक शर्त है. बोले क्या शर्त है? अट अशी आहे, मी एका सत्पुत्राचा जन्म झाल्यानंतर संन्यास ग्रहण करील. एक पुत्र झाला, विशेषण लावलं सत्पुत्र. एक पुत्र झाल्यानंतर मी संन्यास आश्रम स्वीकारेल. मंजूर? देवहूतीने सांगितलं मंजूर. मला सुद्धा असेच पती पाहिजेत. भारतीय संस्कृतीमध्ये लग्न संस्था का निर्माण केली, संसार का निर्माण केला, याचं कारण आहे. थोर संत महात्म्यांच्या मुखातलं वेदप्रणीत वाक्य आहे, काम जिंकण्यासाठी संसार आहे आणि क्रोध जिंकण्यासाठी मुलं आहेत. तुमचा क्रोध तुम्हाला जिंकायचा आहे, राग आलास तर तो मुलांवर काढा, बाहेरच्यांवर काढू नका. राग जिंकण्यासाठी मुलं आहेत, काम जिंकण्यासाठी संसार आहे, स्त्री आहे. देवहूती आणि कर्दम ऋषी यांचा विवाह सोहळा संपन्न होत असताना सगळ्यांना आनंद आहे. मनुष्यतरूपाने अत्यंत आनंदामध्ये या दोघांचा विवाह लावून दिला. प्रसंग असा घडला की या दोघांना पाहता 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 9 कन्या झाल्या. किती? 9 कन्या. पहले 2-3 बेटी होने के बाद ही कर्दम ऋषि तो चाहते थे कि मैं संन्यास लूं. प्रस्ताव समोर ठेवला आपल्या पत्नीच्या की मला संसारात मन रमत नाही, संन्यास घ्यावा वाटतो. देवहूती राणीने हात जोडले. देवहूतीने सांगितलं, पतिदेव आपण मला शब्द दिला की एक पुत्र झाल्यानंतर तुम्ही संन्यास घ्याल. पाहता पाहता 9 कन्या झाल्या. आता कपिल भगवान परमात्म्याचं प्राकट्य होणार आहे. देवहूती राणी आणि कर्दमजी यांचा संसार वेदप्रणीत संसार आहे. माणसाचं जीवन विषयाने उच्छृंखल न बनावं. विषय जिंकण्यासाठी आहेत. विषय जिंकावेत. काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार हे षड्रिपू जिंकावेत. पंच विषय जिंकावेत. पंच विषय जिंकणारा भगवान परमात्म्यापर्यंत पोचत असतो. देव त्याच्या घरी येतात ज्याचं घर, ज्याचं जीवन संयमित आहे. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, आहार विहार, नेम इंद्रिया, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार,
आहार विहार नेमेंद्रियांसी सार नसा विबासर निद्रा बहुभाषण. ऐका ना, संसारामध्ये जीवन जगत असताना काही बंधनं, काही नियम पाळले पाहिजेत. आपलं गाव सगळं माळकऱ्यांचं गाव आहे ना? नाही ना? किती वारकरी आहेत गावात? हे माझं मंगळसूत्र दाखवतो ना. वारकऱ्याचं हे काय आहे? मंगळसूत्र आहे. आपला मालक पांडुरंग आहे ना. ज्याने ज्याने गळ्यात तुळशीची माळ धारण केली, तुळशीची माळ याच्याकरता धारण करायची आहे. ही माळ गळ्यात घातली म्हणजे या देहावर काय ठेवलं? तुळशीपत्र ठेवलं. या देहावर हा देह माझा नाही. हा कोणाचा आहे देह? आता हा देह मालकाचा आहे, पांडुरंगाचा आहे. आता हे शरीर पांडुरंगाचं आहे. या देहावर तुळशीपत्र यासाठी ठेवायचे की देहाची आसक्ती सुटावी. ठीक आहे ना? 50% लोक माळकरी असतील, नाहीत? मग प्रमाण बरंचसंच कमी आहे. मला एकदा बघूच द्या. ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात माळ आहे ना, त्यांनी जरा असं बोटवर करावं. पवित्र तुळशीची माळ ज्यांच्या गळ्यात आहे त्यांनी कृपया बोटवर करा. वा वा, सगळ्यांनीच करायचं ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. वा वा वा, इतक्या जणांच्या आहे. माझ्या अंदाजानं 50 लोक आहेत. 50 जणांच्या गळ्यात. त्यात बऱ्यापैकी माता भगिनी आहेत. पुरुष उगा थोडेच आहेत, 4-5 इकडे तिकडे बाबा पाठीमागे बसलेले. 6-7 पुरुष आहे, बाकी सगळ्या महिलांच्या गळ्यात माळ आहे. माझी विनंती आहे कथाव्यास या नात्यानं आपल्याला हात जोडून नाही, तुमच्या चरणावर डोकं टेकून विनंती आहे, द्या सोडून बाकीचं सगळं. आणि माझ्या विठुरायाची पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. मी याकरता सांगतोय, जीवनात काय असावा? काही ना काही नियम असावा. बरं ठीक आहे, गावामध्ये 50% लोक माळकरी नाहीत. किती आहेत तर 30%. 70% कसे आहेत? 70% खाणार आहेत. मग माझी हात जोडून विनंती आहे, नाही तुम्हाला मांसाहार सोडता आला तर किमान एकादशी, सोमवार, शनिवार तर पाळाल. सोमवार, शनिवार, एकादशीला तरी खाऊ नका. वेडं वाकडं वागू नका. वेड्या वाकड्या नादाला लागू नका. नको ते खाऊ नका, नको ते पिऊ नका. जे चुकीचं आहे ते करू नका. काही नेमधर्म जीवनामध्ये सांभाळा. माणसं म्हणतात महाराज आमचं चांगलंच होईन, घरात सुखच लागन. कसं लागल? घरात म्हणले आमच्या समाधानच नाही. अरे तुला शिगा बसल्या तरी सुटन, हाडगंगेला गेले तरी सुटना. आणि घरात शांती कशी, समाधान कसं राहील? आपण जे वागतो त्या वागल्याचाच